शाईफेक झालेले आहे. कसं बघताय याच्यात? नाही, असं होतं कामा नये. कारण असे प्रकार झाले तर मग कोणी त्यांना काम करणं अवघड होऊन जाईल. त्याच्यामुळे हे प्रकार घडता कामा नये असं मला वाटतं. धर्मांतर प्रकरणात निदा खान जी आहे त्याच्यावर मदत केल्याप्रकरणी MIMच्या खासदारांवर गुन्हा दाखल करण्यात, त्याला सह आरोपी करण्यात आलाय आणि इम्तियाज जलील पण याची पण चौकशी झालेली आहे. हे बघा, एकंदरीतच मी आपल्याला सांगतो की धर्मांतर विरोधामधला कायदा हा खूप कडक झालेला आहे आणि धर्मांतराचे प्रकार घडू नये याच्या संदर्भात आदरणीय मुख्यमंत्री महोदयांनी स्वतः स्टेटमेंट दिलेलं आहे. त्याच्यामुळे ज्या काही कारवाई होत असतात त्या चौकशी केल्याशिवाय कोण काही कारवाई करत नाही आणि त्याच्यामुळे चौकशीमध्ये आढळलं तरच ते कारवाई केलेले आहेत असा अर्थ होतो त्याच्यात. इम्तियाज जलील वारंवार दोन समाजामध्ये तेढ निर्माण होईल अशा प्रकारचं वक्तव्य करत होतं आणि आता त्यांचा सहभाग दिसून येतोय. कसं बघता याकडे? त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे का काय? नाही, कारवाई आपण म्हणता की झालेली आहे म्हणून. सहआरोपी केला आणि नगरसेवकाला सहआरोपी केला. निदा खान यांना स्वतःकडे घरात ठेवल्याप्रकरणी त्यांना सहआरोपी करण्यात आले. हे बघा, मला एकच आपल्याला सांगायचं आहे की धर्मांतर हा प्रकारच मुळात बेकायदेशीर आहे आणि त्याच्यावर कारवाई झाल्या असताना त्याचं समर्थन करण्याचा कोणीही प्रयत्न करू नये असे माझं स्पष्ट मत आहे. तामिळनाडूच्या राजकारणावर इंडिया आघाडीमध्ये फूट पडल्याचं काल मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय आणि ही अनैसर्गिक आघाडी होती असंही मुख्यमंत्र्यांनी आरोप केला. हे बघा, मुख्यमंत्र्यांनी एखादं स्टेटमेंट केल्यानंतर त्याच्यावर मी स्टेटमेंट करणं योग्य नाही. हा एक प्रश्न काल प्रमोद जिटर आणि वेंगुर्ल्यामध्ये म्हणजे परवाच्या दौऱ्यात जसं विधान केलं की सावंतवाडी नगर परिषदेला निवडणुकीच्या काळात 100 कोटी आणले. कुठेतरी पैसे वाटपाच्या मुद्द्याला त्यांच्याकडनं अधिकृत वक्तव्य म्हणावं लागेल. त्याकडे तुम्ही कसं बघता? नाही बघा, आता निवडणुका होऊन गेलेल्या आहेत, त्याच्यावर अधिक वक्तव्य करत राहण्यामध्ये फार मोठं काही साध्य होणार असं मला वाटत नाही. त्याच्यामुळे त्यांनी चांगलं काम करावं. त्यांच्या कामाला, चांगल्या कामाला माझा नेहमी पाठिंबा आहे. सावंतवाडी विरोधात